रामकृष्ण हरी. मी केशव महाराज गीतेशास्त्री, मठ संस्थान सासुरा, श्री संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा या ठिकाणी उत्तराधिकारी म्हणून श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य रतन बाबा यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी माझ्या मूळ गावी येऊन, नंदागोळ या गावी अनेक वेळेला येऊन त्यांनी उत्तराधिकारी म्हणून मला या ठिकाणी घेऊन येत असताना माझ्या आई वडिलांकडून शपथा घेतल्या. शपथा घेऊन याचं लग्न करणार नाहीत असं समाधी हात ठेवा म्हटले. माझ्या पायावर म्हणजे बाबांच्या पायावर हात ठेवायला लावला. आई वडील बऱ्याच वेळेला नको म्हणत होते, कारण तेच भागामध्ये जास्त परिचय नसल्यामुळं आई वडिलांचं मन चलबिचल होऊ लागलं. पण बाबांनी त्यांना विश्वास दिला की तुमच्या लेकराला मी काही होऊ देणार नाही, काही अडचण येऊ देणार नाही. त्यानंतर मग आई वडिलांकडून मला दान घेतलं आणि दान घेऊन सासुऱ्याला घेऊन आले. सासुऱ्याला घेऊन आल्याच्या नंतर काही दिवसांनी माझी त्या ठिकाणी उत्तराधिकारी म्हणून निवड सुद्धा केली. समाजाद्वारे त्यांनी घोषणा सुद्धा केली, म्हणजे जो एकनाथ महाराजांच्या समाधी उत्सवाचा सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये बाबांनी उत्तराधिकारी म्हणून घोषित सुद्धा केलं. केल्याच्या नंतर बऱ्याच दिवस 1-1.5 वर्ष जवळपास राहण्याची सुविधा नसल्यामुळं, म्हणजे ही सुद्धा एक खंतच आहे बरं का, की ज्या संस्थानाला तुम्ही उत्तराधिकारी आणणार आहे त्या उत्तराधिकाऱ्याला राहण्याची सुविधा नाही, ही सुद्धा एक खंतच होती. परंतु बाबांनी काही दिवसातच मला राहण्याची सुविधा केली, बांधकाम केलं. परंतु बाबांचं नेहमी म्हणणं असायचं की तुम्ही मी गेल्याशिवाय तुला इथं येता येणार नाही, राहता येणार नाही, असं बाबांचं म्हणणं असायचं. पण तरी सुद्धा गावात काही जणांनी चर्चा झाली. एक जणांचं घर रिकामं होतं, बबन दादा म्हणून आहेत, त्यांचं घर रिकामं होतं. ते दादांनी घर मला राहायला दिलं. मी तिथं राहायला लागलो. गावातले लोक मला जेवणाची त्यांनी गावातल्या लोकांनी डब्याद्वारे व्यवस्था सुद्धा केली आणि हे सुरळीत असं चालू होतं. पण चालू असतानाच काय झालं, माझ्या निदर्शनात संस्थांमध्ये झालेले काही घोटाळे माझ्या डोळ्यासमोर आले. म्हणजेच कसं, बाबांच्या जवळ ज्या शहाबाई रामराव भोसले म्हणून जे बाबांना स्वयंपाक करून खाऊ घालण्याकरता ज्या राहिलेल्या त्या अक्का म्हणायचे, त्यांना ताई म्हणायचे, आणि दुसरे एक अक्का जे आहेत जडिता अक्का, ह्या राहत असताना बाबांना ते स्वयंपाक करून घालत असताना माझ्या निदर्शनात असं आलं की जे शहाबाईंचे चिरंजीव आहेत, नीलकंठ रामराव भोसले उर्फ राजन महाराजाच्या नावावरती आळंदीची 4 ते 5 कोटीची जी प्रॉपर्टी आहे ती त्यांच्या नावावरती काही दिवसांनी निदर्शनास आली. मी गावकऱ्यांना ते दाखवून दिल्याच्या नंतर गावकऱ्यांनी बाबांना मागणी केली की हे असं कसं काय केलंय. बऱ्याच काही गावकऱ्यांनी मागण्या केल्या होत्या की बाबा तुम्ही यांच्या नावानं कसं काय मठ केला. आता मला गैरशब्दामध्ये बोलायचं नाही, पण बोलण्याची वेळ आली की बाबा ज्या अर्थी 4-5 कोटीची प्रॉपर्टी एखाद्या दुसऱ्याच्या नावे करतायत, तर बाबांचा त्यांचा काय संबंध आहे याच्यावर सुद्धा संशयास्पद काही जणांचे शंका निर्माण होऊ शकतात. पण त्यावर मला कुठलीही चर्चा करायची नाहीये. ही 4-5 कोटीची प्रॉपर्टी ही निदर्शनास आणल्याच्या नंतर ती बाबांनी गावकऱ्याच्या मतावरून 10 लाख रुपये गावकऱ्यांनी खर्चले आणि ती परत घेतली. परत घेतल्याच्या नंतर तिथून पुढं माझ्यावरती हळूहळू कट रचायला चालू झाले. म्हणजे आता हे सगळंच आपलं पितळ उघडं पाडतंय हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी माझ्यावरती एक आरोप करायला चालू केला. पहिला आरोप बाबांनी असा केला की ज्या महिला मला डबा देत आहेत, आता प्रत्यक्ष स्वरूपामध्ये तर साऱ्या गावाला माहिती आहे तिथं कुठल्याही महिला डबा आणून देत नव्हत्या. त्यांचे जे मालक आहेत किंवा कोणी लहान लेकराच्या द्वारे ते डबा मला पोहोचत होता. मग बाबांनी पहिला असा आरोप केला की बाबा ज्या महिला याला भाकरी घालतात त्या महिलांचे केशव महाराजांचे संबंध आहेत. हा पहिला माझ्यावरती आरोप
करण्यात आला. गावकऱ्यांनी त्याच्यावरती सुद्धा बाबांना बोलले असं बोलू नका, किंवा जे ज्यांच्या घरी येऊन डबा देत होते ते काही लोक बाबांना बोलले की बाबा असं काही तुम्ही बोलू नका. परत पुढं एक एक घोटाळे आणखी निदर्शनास यायला लागले. जे संस्थांचे आर्थिक व्यवहार आहेत, संस्थांचा जो काय पत्र व्यवहार असेल तो आजही खरड्याच्या वाडीच्या पत्त्यावरती पत्र व्यवहार होतो. किंवा संस्थानामध्ये आता एवढं जग ऑनलाईन झालेलं आहे, कुठलीही पावती, समजा पंचक्रोशीमध्ये असं एकनाथ महाराजांवरती लोकांचं प्रेम आहे की कुठलाही मुलगा एखाद्या नोकरीला लागला की त्यानं ती पहिली पगार बाबांना अर्पण करायची, स्वतःच ते करतात. आणि अशा बऱ्याच जणांच्या पहिल्या पगारी तिथं आलेल्या आहेत. तर त्याची पावती सुद्धा कुठल्याही पद्धतीनं बाबा रीतसर पावती दिल्या जात नाहीये. बर, आळंदीला सप्ताह होतो कार्तिकीला, पंढरपूरला कार्तिकीला सप्ताह होतो, आषाढीला सप्ताह होतो. त्यामध्ये कुठल्याही लिगल पावत्या दिल्या जात नाहीत. किंवा एकनाथ महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र सासुरा मूळ गावी जो समाधीचा मोठा उत्सव होतो, अनेक भाविक भक्त त्याच्यामध्ये येतात. बोरफडी असेल, सोनी मोहा असेल, भोगलवाडी असेल, चिंचपूर गांजपूर असेल, इकडं निवडुंगवाडी सानपवाडी असेल, हे सगळ्या गावातून जेवढी जुळलेली लोक आहेत, बाबांनी जेवढी माणसं जोडलेली आहेत, त्या प्रत्येक गावातून या समाधी उत्सवाला हजारो लाखो भाविक येतात. पण ते भाविक जे दान धर्म करतात त्याची सुद्धा कुठलीही रीतसर पावती दिल्या जात नाही. मग हे सगळे घोटाळे ज्या वेळेला समाजाच्या समोर मी आणले, तिथून पुढे तर आणखीन जास्तच कट रचायला चालू केले. गेल्या वर्षीच्या दिंडीमध्ये कोण्यातरी एका महिलेला बाबांनी काहीतरी पैसे देऊ केले आणि केशव कुठेही, आता दिंडीमध्ये उघड्यावरती झोपावं लागतं, केशव सोबत झोपून एक फोटो काढ असा आरोप करायचं सुद्धा ठरलं. पण त्यांचा गेल्या वर्षी डाव फेल गेला. त्यानंतर ही सगळी भ्रष्टाचाराची फाईल बाहेर यायल्यामुळं आणि हे सगळं भोसले परिवाराकडेच का जात आहे, सगळ्यांना याचे सुद्धा डोहाळे आहेत. किंबहुना पंचक्रोशीतील सर्व लोकांना माहिती आहे. आणि आता बऱ्याच जणांचा असाही प्रश्न आहे की मग बाबांचं आणि भोसले घराण्याचं नातं तरी एवढं कसल्या पद्धतीचं आहे की एवढा बाबांना त्यांचा मोह झालेला आहे. असो, पण या वर्षी ज्या वेळेला दिंडी सासुऱ्यावरून पंढरपूरला निघाली, पंढरपूरला जात असताना अगोदरच मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की तुमच्यावर काही लांछन येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा होतो की हे कट अगोदरच शिजलेला आहे. आणि चोरीचा आरोप माझ्यावर घालायचा किंवा एखाद्या स्त्रीचा आरोप घालायचा, याच्याकरता हे बाबा एका व्यक्तीपाशी बोलून दाखविलेलं सुद्धा होतं बाबांनी की मला आता याला असं काढता येत नाही, तू काय कर, याच्यावर चोरीचा आरोप घाल. त्या माणसाचं नाव मी आज सांगणार नाही. आणि तो वेळ आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा मला असं असं म्हटले होते, हे मी तुम्हाला येऊन सांगेल. म्हणून आता ज्या वेळेला ही दिंडी निघाली, येरमाळ्यापाशी बांगरवाडी नावाचं गाव आहे, बांगरवाडीला सकाळी सकाळी दिंडी पोहोचते. तिथं गेल्याच्या नंतर जे तिथले सरपंच आहेत ते अनेक वर्षापासून दिंडीला पंगत घालतात. त्यांच्या घरी ज्या वेळेला माझी इच्छा नव्हती जाण्याची, पण कसा प्रकार घडला तुम्हाला सांगतो. बाबांना पालखीतली पेटी म्हणजे तिचं कुलूप काढायचं होतं, पण ती माझ्या समोर काढायचं नव्हतं. म्हणून पुजाऱ्याला बाबा म्हटले ती पेटी काढायची. आणि मला बाबांनी विचारलं आंघोळ केलीस का? मी म्हणलं हो बाबा आंघोळ केलीये. म्हणले मग ऐकून न ऐकल्यासारखं झालं. आणि बाबा म्हणले इथं कुठंतरी तुझ्या ओळखीचं घर बघ आणि तिथं जाऊन आंघोळ करून ये. आता मग कुणाकडे जावं म्हणून ज्या सरपंचांच्या घरी असते त्या सरपंचांच्या घरी मी कपडे बदलायला गेलो. माझी गाडी मंदिरापाशी होती. कपडे बदलायला गेल्याच्या नंतर मी माझा जुना काढलेला ड्रेस, आमच्याच गावातल्या एक माय माऊली आहेत त्यांनी सांगितलं की धुवायला द्या, धुवून देते. तो जुना ड्रेस दिला आणि नवा ज्या वेळेला मला माझ्या ड्रायव्हरने आणून दिला त्यावेळेला मी नवा ड्रेस घातला. आणि हे ड्रेस घालत असताना जे 2-4 जण माझ्या सोबत होते त्या घरामध्ये, आणि त्यांनी माझ्यावरती त्या ठिकाणी 2 अंगठ्या चोरल्या असा आरोप केला. मग ते डायरेक्ट माझ्यावरती कसं काय हा आरोप करतात? आम्ही जर 4-5 जण होतो तर माझं म्हणणं असं होतं त्यांनी त्याच दिवशी तिथं माझी तपासणी सुद्धा केली नाही.
किंवा माझ्यावर कुठल्याही प्रकारची केस केली नाही. त्यांना हे जर माहिती होतं, त्यांचं म्हणणं सरपंचांचं आलं की आमच्या दारात सीसीटीव्ही, तर त्यांनी आजही मी उचलल्या अशी सीसीटीव्ही फुटेज आणून द्यावेत आणि मला चोर सिद्ध करावं. असे बिनबुडाचे आरोप कशासाठी तरी काहीतरी साधवण्यासाठी, मला इथून हाकलून लावायचंय हे साधवण्यासाठी माझ्यावरती असे बिनबुडाचे आरोप बिलकुलही करू नयेत. आणि तिथं तो आरोप आला, तिथून मला दिंडीतून हकलून देण्यात आलं. आल्याच्या नंतर बाबांनीच गावातली काही लोक पुढे घातली. ज्या स्वतः रतन बाबांनी मला गावावरून आणलंय, त्याच रतन बाबांनी मग माझ्यावर जो चोरीचा आरोप होता तर त्यांनीच हाकलून द्यायचं. पण बाबांनी असं केलं नाही, गावातली काही माणसं पुढे घातली. बघा, माणसं पुढे घालून मला हाकलेण्याचा कट कारस्थान रचलं. याच्या अगोदर बऱ्याच बाईट झालेल्या आहेत, बऱ्याच वेळेला हे प्रकरण चिघळलेलं आहे. काही पत्रकार आमचे बंधू गावात सुद्धा येऊन त्यांनी बाईट केलेली, गावातली परिस्थिती बघितली. ज्या मठाला 60 वर्ष झालेले आहेत, त्या मठाच्या दारामध्ये जर कोणी गेलं तर त्याला आजही पाणी पिण्याची सुविधा नाही, इतका आमचा मठ पाठीमागे राहिलेला आहे. कशावरून? ज्या ठिकाणी भगवान बाबांसारखा महान राष्ट्रसंत भगवान बाबा यायचे आणि ते आल्याच्या नंतर एकनाथ महाराज आणि भगवान बाबा, म्हणजे भगवान बाबा एकनाथ बाबांना गुरुस्थानी मानल्यासारखं मानायचे, म्हणजे आदर करायचे. एवढं जर एकनाथ महाराजांचं महात्म्य होतं, तर ते एकनाथ महाराजांचं मठ संस्थान पुढे का गेलं नाही? तर याच्यामध्ये संगनमतानं भ्रष्टाचार झालाय. अध्यक्ष, सचिव जे आहेत आता वर्तमान सुशांत रामराव भोसले, मला सांगा, मठाचे दप्तर सासुऱ्यात असायला पाहिजेत का खर्डेवाडीमध्ये असायला पाहिजेत? तर खर्डेवाडीमध्ये ते मठाचे दप्तर पाहायला मिळतात. गेल्या 4 वर्षापासून हा वाद पेटलाय. त्यावेळेस पासून आमचे सचिव त्यांचा राजीनामा देत आहेत. आणि काय झालेलं आहे आमच्या मठाच्या या प्रकरणामध्ये, मला तरी असं वाटतंय की गावातलं थोडंफार राजकारण घुसलंय आणि राजकारण घुसल्यामुळं हा मठाचा वाद कशाच पद्धतीनं मिटत नाही. काय होतंय, 2 गट बाबांनी पाळलेले आहेत आणि दोन्ही गटामध्ये भांडण लावण्याचं काम करतायत. आज माझ्यावरती बाईचा आरोप घातला, चोरीचा आरोप घातला. किंबहुना मी आता ज्या वेळेला पाठीमाग 14 तारखेला बाबांना जॉब विचारायला गेलो, बाबा तुम्ही मला आणलंय, महाराष्ट्रभर माझी बदनामी करतायत, उत्तराधिकारी नको, असं सुद्धा त्यांचा आता माझ्यावरती काय आहे की आरोप आहे. मी त्याला काढून टाकला असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. माझं त्याच्यावरही काही म्हणणं नाही. जर त्यांना काढायचं असेल तर त्यांनी आणलेलं आहे, हे मान्य आहे. मग त्यांनी ज्या पद्धतीनं आणलेलं आहे, माझ्या आई वडिलांना शपथात घातलेले आहेत. आणत असताना बाबांची एक आठ होती की बाबा तुला जर सासुऱ्याच्या संस्थानावर उत्तराधिकारी व्हायचं असेल तर मूळ गावी तुझ्याकडे जे काही आहे प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी काय करावं लागेल, तुला कोणालाही देऊन टाकावं. आता कोणालाच म्हणण्यापेक्षा आई वडिलाच्या नावानं, भावाच्या नावानं द्यावी लागेल. त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीनं 2023 साली मी ती प्रॉपर्टी सगळी भावाच्या नावानं देऊन टाकली. मग मला बाबांना हे म्हणायचं आहे, जर तुम्हाला आज मला उत्तराधिकारी पदावर ठेवायचं नसेल तर माझं काही एक म्हणणं नाही, पण ही जी महाराष्ट्रभर माझी बदनामी चाललेली आहे, मला जे माझं पुढील जीवन आहे का, आज मी कोणाच्याही घरी गेलो, माझ्या एखाद्या भक्तांच्या घरी गेलो तर ते संशयानं बघतात, का तर माझ्यावर चोरीचा आरोप आहे. एखाद्या संस्थानला मी माझ्या मित्राकडे गेलो तर त्यांना असं वाटतंय यानं चोऱ्या केलेल्या आहेत, दारू पितो, पुड्या खातो, हे जे माझ्यावर सगळे लावलेले लांछन आहेत का, याच्यावरून माझी पूर्णपणे बदनामी चालू आहे. बाबांना माझी एक हात जोडून विनंती असेल की आज सगळा दोष मला इथून उत्तराधिकारी पदावरून काढण्याचा बाबा गावावरती टाकतायत. गावानं आणलंय तून, ते गाव बघून घ्या असं बाबांचं म्हणणं आहे. गावकऱ्यांना माझी विनंती आहे की माझा तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोष नाहीये. 4 वर्ष तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मला सांभाळलेलं आहे, अगदी तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलेलं आहे. मग शेवटच्या क्षणाला तुम्ही सुद्धा माझ्या जाण्याचा कलंक तुमच्या म्हणजे गावकऱ्यांच्या माती घेऊ नका. त्यांना जर बाबांना काढायचं असेल तर बाबांनी एकच करावं, पंचक्रोशीतील जेवढी काही मठाची गावं आहेत, भक्त मंडळी आहेत, त्या सर्वांना बोलवावं. जे काही माझ्यावर केलेले आरोप आहेत ते कागदानिशी, पुराव्यानिशी सिद्ध करावेत आणि ज्या पद्धतीनं मला आणलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांनी मला घरी माझ्या नेऊन सोडावं. जर नाही असं केलं
तर आता मला जगण्यासारखं तर काही राहिलेलं नाही. तुम्ही पाहिलंय 14 तारखेला जो माझा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला, खूप दारू पिऊन आलता. तो जो व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओ मध्ये मी ज्या वेळेला बाबांना विचारलं, बाबा माझी आता काय सोय आहे, बाबांनी स्पष्टपणे सांगितलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे, माझ्याकडे सगळे त्यांच्या भ्रष्टाचाराचे कागदी पुरावे आहेत. आणि हे ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मी हे कागदी पुरावे सगळीकडे हजर करणार आहे, व्हिडिओद्वारे ऑडिओद्वारे जेवढे काही असतील. आणि हे जर तुम्हाला वाटत असेल की केशव महाराजांवरती केलेले जे आरोप आहेत, दारूच पिला काहीच केला, तर मला असं म्हणायचंय तुम्ही माझी टेस्ट करा. काय करा, तुम्ही माझी टेस्ट करा. आणखीन काही दिवस निघून गेले नाहीत, 90 दिवसापर्यंत टेस्ट करता येते. माझी टेस्ट करा, किंबहुना माझी ब्रेन मॅपिंग करा, की ज्यामध्ये कळल की बाबांविषयी माझ्या मनामध्ये काय चालू आहे. माझी जशी करणार आहात तशी त्यांचीही सुद्धा करा. मला काय म्हणायचंय, त्यांच्याही डोक्यामध्ये माझ्याविषयी काय चाललंय हे तुम्ही तपासा. उगच ह्या काय असं झालं आणि तसं झालं ह्या फुकटच्या वाऱ्यासारख्या बातम्या टाकून हा वाद मिटणार नाहीये. जनतेला, मायबाप जनतेला माझी विनंती आहे की जर एखाद्याचं जीवन, मी फार गरीब छोट्या कुटुंबातून आलेला माणूस आहे, माझ्या आईवडिलांनी मला शिकवण्याकरता खूप काही कष्ट घेतलेले आहेत. म्हणून मायबाप जनतेला माझी एकच कळकळून विनंती असेल की मला न्याय द्यावा. आणि जर नाही न्याय मिळाला तर शेवटच्या क्षणाला मी सांगितलेलं आहे, बाबांनी मला एकनाथ महाराजांसाठी आणलेला आहे, माझा मृतदेह एकनाथ महाराजांसाठीच पडलेला दिसल. म्हणून मायबाप जनतेला माझी कळकळून विनंती आहे की मायबाप जनतेनं मला न्याय द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. रामकृष्ण हरी. बाबांना तुमच्यावरती आरोप केले, मला दारू पिले किंवा नशामध्ये होता, तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला, व्हिडिओचं काय होतं? त्यांनी तो माझ्यावरती आरोपच केलेला आहे. आणि जर तुम्हाला वाटत नसेल की हा आरोप नाहीये तर तुम्ही माझी टेस्ट करा, काही अडचण नाही. आणि त्या व्हिडिओ मध्ये जे आहे, संताप मला एवढा चढला की मला जगण्याची इच्छा राहिली नाही. कारण बाबांनी स्पष्टपणे सांगितलं की मी तुला आणलेलं नाही आणि तुझा माझा काही संबंध नाही, हे म्हटल्याच्या नंतर मला संताप चढला. त्यामध्ये असं देखील म्हटलं जाते सर्वसामान्यांमध्ये की तुम्ही जितका गोंधळ घातला की नशामध्ये असताना गोंधळ घातला, असं देखील म्हटलं जातं. मग नेमकं काय प्रकार? आता तुम्ही बाबांची बाईट झालेली आहे, बाबांच्या बाईट मध्ये ऐकलंय, बाबा काय म्हणतात की तो खूप दारू पिऊन आलता, त्याला उभं टाकता येत नव्हतं. आणि दुसरीकडे बाबांचे शब्द काय आहेत की त्यानं मला उचलू उचलू आपटलं, मारलं आणि तो त्याची गाडी घेऊन पळून गेला. मग मला सांगा, ज्याला उभंच टाकता येत नव्हतं त्यानं उचलून कसं आपटलं आणि कसं पळून गेला, हे तुम्ही सांगायला पाहिजे ना. तुम्ही त्यांची बाईट जे त्यांचं बोलणं जे बाबांचं म्हणणं जे आहे की मला मारलंय आणि पळून गेलाय, आणि बरेच जण तिथं गावामध्ये महिला मंडळी उपस्थित होते, त्यांना विचारा की बाबांना आता मला सांगा, बाबांच्या मूळ घरामध्ये होते, तिथं त्यांना त्यांच्या सेवेसाठी जे आहेत त्यांनी तिथं बसवलेलं होतं आणि मी मठाच्या दारात होतो. तर मग बाबांना मी उचलू उचलू कसं आपटलं. आणि त्यांचं जे म्हणणं आहे मठाच्या दारात सोंग करत होता, तर मला तेवढा संताप चढला होता, मला तेवढा त्रास झालेला आहे. 4 वर्षाच्या सगळ्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघा, यांचा सर्व घोटाळा बाहेर काढला म्हणून मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ते सारखं टॉर्चर करत राहतात. आजपर्यंत सगळ्या गावालाही माहिती की बाबांनी उत्तराधिकारी म्हणून मला आणलंय, पण मला सांभाळलेलं नाही. आणि हे उत्तराधिकाऱ्याला आणून असं टॉर्चर करण्याची पद्धत कुठल्याच संस्थानावर, कुठल्या गडावर मी बघितलेली नाहीये. बरेचसे आपल्या भागामध्ये गड संस्थान आहेत. भगवान गडासारखं मोठं देवस्थान आपल्याला पाहायला मिळतं, चाकरवाडी सारखं मोठं देवस्थान पाहायला मिळतं, गैनीनाथ गडासारखं मोठं देवस्थान, मच्छिंद्र गडासारखं प्रत्येक ठिकाणी उत्तराधिकारी अगोदरच नेमलेला आहे. पण त्यांना सांभाळण्याची पद्धत बघा आणि सासुऱ्यातल्या उत्तराधिकाऱ्याला सांभाळण्याची पद्धत बघा. आणि याच्या पूर्वी सुद्धा जर तुम्हाला ऐकायचं असेल तर याच्या पूर्वी सुद्धा 3 उत्तराधिकारी झालेले आहेत. एक बाबांना मुलगा दान केला होता, बाबांना जो मुलगा दान केला होता त्याच्याकडून या भोसले परिवार त्यावेळेला इथंच राहिला होता. जे मठाचे दप्तर आहेत भोसले कुटुंबाच्या घरी असतात,
त्याची विचारणा कधी केली नाही का दत्ताराच्या भावाला किंवा भोसले कुटुंबाला किंवा हा, बाबांनी इथून पाठीमागं तर गावाला काही माहितीच होऊ दिली नाही. कोण ट्रस्टी आहेत, कोणाला घेतलंय, कसा कारभार चालतो, हे बाबांनी कधी कोणाला उघडच होऊ दिलं नाही. माझ्या माध्यमातून तो उघड झाला आणि उघड झाल्याच्या नंतर ज्या वेळेला विचारायला लागले त्यावेळेला बाबा सचिवावर म्हणजे सुशन भोसलेंवरती घालतात आणि सुशन भोसले बाबांवरती घालतात. पण आजही दप्तर खर्ड्याच्या वाडीमध्येच आहे आणि खर्ड्याच्या वाडीच्या पत्त्यावरच सगळ्या नोटीस वगैरे पोहोचतात. का पोहोचतात? माझं म्हणणं सुद्धा आहे की त्या तिथल्या पत्त्यावर का पोहोचतात? सासोऱ्यामध्ये काय टपाल येत नाही का? सासोऱ्यात लोक इमानदार नाही आहेत का? आजपर्यंत 60वी पुण्यतिथी येणार आहे आपल्या एकनाथ महाराजांची, तर 59 वर्ष झालं तिथं भोसले कंपनीच पावती लिहायला का बसते? सासोऱ्यामध्ये असा एकही इमानदार माणूस नाही का? तुमची तुम्ही म्हणलात माझ्यावरती अंगठ्या चोरीचा आरोप होणार, तिथे एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली की तुम्ही कुठेतरी एका मुलाला बोललात की तुम्ही कुठं होतात आणि एका निर्णयावर ठाम राहायचं, कुठे जरी बाबांना बोलवलं तरी एका निर्णयावर ठाम राहायचं. ते विषय काय होता? रेकॉर्डिंग कोण दाखवलं? हा, तर ते रेकॉर्डिंगचा विषय असा आहे की ज्या वेळेला त्या सरपंचांच्या घरी अंगठ्या गेल्या, हे सिद्ध झालं. म्हणजे आता तिथं प्रकार असा घडला की मी धोतर घालून मंदिराकडे जातो का न जातो, पाठीमागं बातमी आली की असं असं झालंय. असं असं झालंय म्हणल्याच्या नंतर मी माझी गाडी कोणीही चालवतं दिंडीमध्ये, अनेक जणांकडे चावी असते. मग त्या गाडीमध्ये माझ्या कोणीतरी अगोदरच कट करून त्या अंगठ्या टाकल्या होत्या. मग आता त्या घरचे माणसं म्हणायला लागले आम्ही दिंडीला मारतो, आम्ही अमकं करतो, तमकं करतो. तर मग थोडासा मी विचार केला की आपल्या दिंडीची बदनामी कुठंतरी होऊ नये, याच्याकरता मी त्यांना असं म्हटलं की बाबा तुमची वस्तू कुठं जाणार नाही आणि तुम्हाला ती परत मिळून जाईल. आणि ज्या मुलांना मी बोललेलो आहे फोनवरती, ती मुलं 4-5 मुलं माझ्या सोबत होते आणि त्यांना ज्या वेळेला मी रूम मध्ये घेऊन विचारलं बाबा ह्यानं हे कुठलं कुणी केलंय सांगा, हे कट कारस्थान कसं झालंय, त्यावेळेला सगळ्यांनी हात वर केले. सगळ्यांनी सांगितलं आम्ही नाही केलं, आम्ही नाही केलं, आम्ही नाही केलं. म्हणून दिंडीची बदनामी होऊ नये याच्याकरता मला त्या ठिकाणी त्याला म्हणावं लागलं की बाबांनो त्यांची वस्तू त्यांना परत मिळते. दिंडीची बदनामी केली तुम्ही? दिंडीची नेमकी बदनामी झाली कोणाला? तुम्ही बाबाने केली का तुम्ही? आता ज्या वेळेला हे सगळं प्रकरण ते बांगरवाडीमध्ये मिटल्याच्या नंतर हे सगळं प्रकरण, दिंडीची इज्जत ही बाबांनी ज्या माणसांना सांगितलं जा तिथं जाऊन बघा आमकं तमकं, तुम्ही जर बाबांच्या मोबाईलचा CDR काढला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. आणि माझी प्रशासनाला विनंती असेल की जर तुम्हाला या खरंच मठामध्ये भ्रष्टाचार झालाय का नाही, काय गोंधळ चाललाय आमच्या मठामध्ये, हे जर बघायचं असेल तर मला तरी असं वाटतंय की जेवढ्या काही टेस्ट कराव्या लागतील, गरजेच्या वाटतील तेवढ्या माझ्या आणि बाबांच्या बी कराव्यात. त्यांच्या मोबाईलचा CDR काढावा, माझ्या मोबाईलचा CDR काढावा. त्यामध्ये बाबाची विचारणा केली किंवा तुमचा काही बाबाची तुम्ही सांगितलं या आधी देखील उत्तराधिकारी नेमले होते, मात्र त्यांना काढायचे काही कारण हो, मग याआधी सुद्धा उत्तराधिकारी झालेले आहेत. मी सांगत होतो ना की एक मुलगा दान केलता, त्याला मारहाण करून त्यांनी काय केलं, पळवून लावलं. त्याच्यानंतर काही दिवस पांडुरंग महाराज यांचं नाव पुढे आलं. त्याच्यानंतर तिसरे केशव महाराज गुले म्हणजेच बाबांचे भाचे. हा, जर आता मला इथं एक असा प्रश्न करायचा आहे की आज माझ्यावरती अनेक आरोप झालेत, समाजाच्या दृष्टीनं बाबांच्या दृष्टीनं मी वाईट आहे असं या पदासाठी, पण याच्या अगोदर जे होते केशव महाराज घुले त्यांच्यावरती कुठलाही आरोप नव्हता, त्यांनी माझ्यासारखं कुठलंही एखादं कृत्य केलेलं नव्हतं. मग त्यांना का काढलं, हा माझा जनतेला आणि बाबांना सुद्धा प्रश्न असेल. मग सुद्धा उत्तर असं होतं की तिथं विवाह केल्यामुळे त्यांना काढलं होतं असं बोलले होते. पण ठीक आहे, जर त्यांचं म्हणणं आहे की केशव महाराजांनी
लग्न केल्यामुळं त्यांना काढण्यात आलं. पण त्यांना 10 वर्ष ते तिथले उत्तराधिकारी राहणार आहेत असं जनतेमध्ये सुद्धा सगळेजण म्हणायचे की आता पुढील उत्तराधिकारी म्हणजे केशव महाराज घुलेच आहेत, केशव महाराज घुलेच आहेत असं ज्या वेळेला पसरलेलं होतं. मी त्याचा साक्षीदार आहे. बाबांनी स्वतः केशव महाराजांना समाधीच्या पुढे नेलं आणि समाधीच्या पुढे उभं करून सांगितलं, तू जर लग्न नाही केलंस तर या समाधीला मी धडक घेईल आणि माझा जीव देईल. म्हणून केशव महाराजांनी लग्न केलं. का तर बाबांना ही प्रॉपर्टी जशी भोसले परिवाराच्या नावानं होऊ लागली, जशी त्यांच्या नावानं एक 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 प्रॉपर्टी त्यांना जसं आळंदी दिली तसं पंढरपूर देण्याच्या तयारीमध्ये होती. ही प्रॉपर्टी त्यांना बाबांना भोसले परिवारालाच द्यायची आहे हे सिद्ध होत आहे. कारण 4 उत्तराधिकाऱ्यांना तुम्ही पळवून लावतात. याच्यावरून ही प्रॉपर्टी त्यांना द्यायची. पण माझं म्हणणं ऐका, त्यांना जर द्यायची असेल तर बिनधास्त द्या, पण असं गोरगरिबाच्या लेकराचं वाटोळं करून देऊ नका. असे उत्तराधिकारी 6-6 महिन्याला 2-4 वर्षाला असे बदलू नका आणि या मठाची नामना घालू नका. इथली भाविक जनता फार श्रद्धाळू आहे. तुम्हाला एवढा 60 वर्ष सगळा गोंधळ करून सुद्धा भाविक जनतेनं विचारलेलं नाही. या भाविक जनतेचे फार उपकार आहेत. म्हणून इथून पुढे तरी कोणाच्या एखाद्या लेकराचा छळ करू नका. आणि माझं म्हणणं एवढंच आहे, परत एकदा आणखीन मायबाप जनतेला विनंती करतो, संप्रदायातील जे थोर मोठे महात्मे आहेत, आदरणीय नामदेव शास्त्रीजी महाराज बाबा, लाडगुरुजी असतील, तुकाराम महाराज मुंडे शास्त्री असतील, अशी मोठमोठी जी संप्रदायातली माणसं आहेत, यांच्या चरणी माझं विनम्र अभिवादन असेल की मी त्यांना विनंती करतो की या प्रकरणात मोठमोठ्या महात्म्यांनी येऊन सत्यता पडताळावी आणि मला न्याय द्यावा. एवढीच साधू संताला आणि मायबाप जनतेला माझी विनंती राहील. हे सगळे मगाशी सगळी आता तुम्ही सांगताय की आता सत्य गावामध्ये आणि संतांच्या संस्थानालाच कोणीतरी राजकीय व्यक्ती असेल किंवा व्यक्ती असतील तर हे संस्थानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात आणि 2 राजकारणी व्यक्ती आहेत जे गावात येऊन संतांच्या संस्थानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत आणि तरीही गावामध्ये गावकरी त्यांना साथ देतात. नाही, राजकारणातले गट झालेत असं नाही. 2 पार्ट्या झाल्यात. एक म्हणजे काही लोक माझ्या समर्थनामध्ये आहेत आणि काही लोक पक्षभिक्ष. मला राजकारणातलं कळत नाहीये. मी कधी राजकारणात घुसलेलो नाहीये. माझ्या पाठीमाग तुम्ही पोस्ट पाहिल्या तर माझं कधी कोणाचं टेटस नसतं किंवा काहीच नसतं. मी ठेवलं टेटस तर फक्त एकनाथ महाराजांचं टेटस असतं, याच्या पलीकडे टेटस नसतं. म्हणून गटतट मला माहिती नाहीत. मला एवढंच म्हणायचंय की माझी एक पार्टी म्हणजे मला समर्थन करणारे काही लोक आणि बाबांना समर्थन करणारे काही लोक, असं म्हणायचं आहे मला. महाराज एक प्रश्न आहे. संत एकनाथ महाराज मठ संस्थान याची बदनामी थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? आणि दुसरा प्रश्न आहे, तुमच्यावर 2-3 गुन्हे दाखल झाले, त्या संदर्भात तुमची भूमिका असणार आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, मठ संस्थानचा एक नवीन उत्तराधिकारी शोध काम चालू आहे, तो तुम्ही हे उत्तराधिकारी त्याची नियुक्ती होऊ देणार का? काय वाटतं? पहिला तुमचा प्रश्न असा आहे की एकनाथ महाराज संस्थानची बदनामी थांबली पाहिजे. बदनामी थांबवायची असेल तर याच्यात सत्य काय घडलंय 60 वर्षामध्ये हे अगोदर शोधून काढावं लागेल. किती भ्रष्टाचार झालाय, काय झालाय, हे जर भ्रष्टाचार समोर सगळ्यांच्या नाही आला तर ही बदनामी थांबणं अशक्य आहे. कारण तुम्ही 60 वर्ष पाठीमाग कुठलीच पावती नाही, पुरावा नाही, काहीच नाही, किंबहुना संस्थानला कुठल्या सुविधा नाही. मग या मायबाप जनता जर तुम्हाला विचारते तर तुम्ही त्याची काय रीतसर पुरावे दिले पाहिजेत की आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय. आणि दुसरी गोष्ट, बदनामी थांबण्याकरता बाबांना किंबहुना मला मायबाप जनतेनं पंचक्रोशीतल्या लोकांनी एका ठिकाणी बसवावं लागल. पंचक्रोशीने एक मोठी बैठक करावी, काय कोणाचे दोष झालेत हे बघावेत आणि दोषी जर मी असल तर बिनधास्तपणे काही अडचण नाही. तुम्ही उत्तराधिकारी पदावरती नाही ठेवलं तरी काही अडचण नाही. माझे दोष सिद्ध करा, पुराव्यानिशी सिद्ध करा आणि हकलून द्या, काही अडचण नाही. आणि तुमचा तिसरा जो प्रश्न आहे की नवीन उत्तराधिकाऱ्याच्या शोधामध्ये आहेत, तर नवीन उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न तो त्याचा आहे.
पण त्याला माझ्याकडून एक कळकळीची विनंती असेल की बाबा 4 वर्ष जगात जेवढं काही मोठं दुःख असतं तेवढं मला भोगण्यात आलेलं आहे. म्हणून येणाऱ्या नवीन उत्तराधिकाऱ्याला माझी एवढीच कळकळीची विनंती असेल, फार विचार करून या. कारण इथं जर तुम्हाला बाबांच्या मतानं म्हणजेच बाबांच्या आणि सचिवाच्या मतानं जर राहता आलं, कारण सचिवांचं मत असं होतं केजला आमचे जे विश्वस्त आहेत चंद्रकांत मोतीराम पाळवदे यांच्या घरी सचिवांनी माझ्या सोबत बैठक घेतली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की केशव बाबा, आळंदीचा मठ जर राजन महाराजांना दिला तर काय होईल, पंढरपूरचा मठ जर मला दिला तर काय होईल, हे स्पष्ट सचिवाचं म्हणणं होतं. आणि मी त्यांना त्या ठिकाणी नाकार दिलता की संस्थांची प्रॉपर्टी अशी कोणाच्याही नावानं करता येणार नाही. आणि तिथून पुढंच माझ्या पाठीमागं हा सगळा त्रास चालू झाला. म्हणून येणाऱ्या उत्तराधिकाऱ्याला जर त्यांच्या संगनमतानं राहता येत असेल तर त्याला सुख मिळेल, त्यांना यावं. आणि दुसरी अशी एक विनंती त्यांना असेल की जोपर्यंत आमचं मिटत नाही तोपर्यंत तरी तुम्ही येण्याचा प्रयत्न करू नका. कारण येताल तर नाहक आम्हा दोघांच्या भांडणामध्ये तुमची सुद्धा बदनामी वाढेल. तुम्हाला तुमची बदनामी होऊ वाटत नसेल तर पुढच्या उत्तराधिकाऱ्यानं विचार करून पाऊल उचलावं, एवढीच माझी विनंती आहे. तुम्ही बोलताना मगाशी एक म्हणालात की भावाच्या नावावर करायला हवी. पण त्यांचं असं मत आहे की तुम्हाला उत्तराधिकारी पदावरून काढल्यानंतर तुम्ही ती नावं केली. काय नेमकं पद्धत आहे? अजिबात नाही. कारण तुम्ही ज्या ठिकाणाहून कोर्टातून केलेले आहे त्या ठिकाणाहून तुम्ही चौकशी करू शकतात. आणि 2023 साली तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्या नकला माझ्याकडे उपलब्ध आहेत. 2023 साली मी ती प्रॉपर्टी भावाच्या नावानं केलेली आहे. आणि 2025 जे तुम्ही म्हणतायत तर ते 2025 मध्ये कोर्टातून त्याची फीस भरण्याची जी पावती आहे ती पावती सगळीकडे फिरवतात. 2023 ला दिलेले सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत. पुराव्यानिशी मी सांगू शकतो, ज्या दिवशी मला बाबांनी सांगितलं, आमच्याच विश्वस्त चंद्रकांत गुरुजींना माहिती आहे की बाबा म्हणल्याबरोबर मी ती लिहून दिलेली आहे. शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. उत्तराधिकारी पदावरून काढलेला आहे, पुढचा भूमिका काय असणार? उत्तराधिकारी पदावरून तुमचा जो प्रश्न आहे, उत्तराधिकारी पदावरून काढलं तर बाबांनी मला उत्तराधिकारी पदावरून काढलं म्हणता येत हे तोंडी सांगितलं, बरोबर. त्यांचा आणि माझा, त्यांना काढायचा असेल, माझा त्यांना विरोध नाहीये, त्यांनी बिनधास्तपणे काढावं. पण मी जसं पाठीमागं सांगितलं, माझे गुन्हे सिद्ध करावेत, पंचक्रोशीची बैठक बसवावी. आणि ज्या पद्धतीनं मला आणलेलं आहे, ज्या सन्मानानं मला आणलेलं आहे त्याच सन्मानानं मला माझ्या गावाला नेऊन सोडावं. त्यावेळेला बाबांचा माझा संबंध संपल असं बोलून संपणार नाही. तुम्ही आता मठ सोडल्यानंतर पुढची उपजीविका काय असणार आहे? मठ आता माझ्याकडे उपजीविकेसारखं काही ठेवलंच नाहीये. माझी पूर्णपणे एकतर बदनामी केलेली आहे. आता बाहेर जावं कुठं कीर्तनाला तर कुणी कीर्तनासाठी विचारत नाही, किंवा कुणाच्या घरी जावं तर संशयास्पदानं बोलतात. मग आता हे जे आहे ही सगळी माझी केलेली बदनामी, तर ही बदनामी थांबावी, तेही सुखी राहावेत, मलाही सुखी ठेवावं, याच्याकरता बाबांकडे असा उपाय आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पंचक्रोशीची बैठक करावी. मला आणलेलं आहे, 4 वर्ष मला इथं मी अव्याहत सेवा केलेली आहे, सर्व मायबाप जनतेनं पाहिलेलं आहे. मग त्या सेवेतून, त्या ऋणातून, माझ्या आई वडिलाला घातलेल्या ज्या शब्द आहेत त्याच्यातून सुद्धा बाबांनी रीतसर आम्हाला मोकळं करावं, हीच माझी नम्रतेची विनंती असेल. जनतेनं याच्यावरती न्याय द्यावा, याचा सखोल चौकशी करून याचा न्यायच झाला पाहिजे. याच्यानंतर हे भांडण पेटू नये अशी माझी विनंती.